नमस्कार. माझं नाव श्यामसुंदर राजपूत आहे बुवा आणि तुम्हाला वाटेल बुवा हा बुवा कुठून आला बुवा आणि हा का बरं इतका बुवा बुवा करतो बुवा. जेव्हा वाटेल बुवा हा का प्रेम कथा आहे काय नाही हा वेगळंच काहीतरी हो. त्यामुळे यांचं काही काम असेल तर मी नाही वगैरे म्हणत नाही. ही जी फिल्म आहे ही त्या सगळ्या लोकांचे डोळे उघडेल. नमस्कार. फॉर द पीपल न्यूजमध्ये स्वागत आहे. विनोदाचे अनेक बादशाह सध्या महाराष्ट्रात आहेत आणि त्यातला एक आत्ता माझ्यासोबत बसलेला आहे श्यामदादा. श्यामदादा, काय सांगशील? हास्य जत्रेमुळे घराघरात पोहोचला आहे. कशा भावना आहेत सध्या? घराघरातली लोक आपल्याला ओळखत आहेत, आपल्या कॉमेडीचे चाहते आहेत. खूपच म्हणजे कमाल वाटतं. अं, हे एवढं जे भरभरून प्रेम आहे रसिकांचं, प्रेक्षकांचं, त्याचं खूप अप्रूप वाटतं, खूप कौतुक वाटतं, भरून येतं. पण त्याचबरोबर ती खूप मोठी जबाबदारी पण वाटते, की अरे, हे एवढं प्रेम करत आहेत तर आपल्यालाही चांगलं काम केलं पाहिजे. आणि तू आत्ताच उल्लेख केला विनोदाचा बादशाह वगैरे, तसं काही नाहीये. मी विनोदाचा बादशाह वगैरे नाहीये. नाही नाही, विनोदाचे बादशाह आमच्या ह्याच्यात बरेच आहेत. समीरदा, अरुणदा, प्रभादा हे खरे विनोदाचे बादशाह. पण काय म्हणतात एका स्किटमध्ये जर सचिन तेंडुलकर तिकडे जोरात चौके मारत असला तर त्याला सिंगल काढून द्यायला जो कोणी एक लागतो राहुल द्रविड, तर तो कदाचित मी असेन, मला असं वाटतं. तर जेव्हा सगळे प्रेक्षक कौतुक करतात किंवा आपल्या अभिनयाबद्दल एवढं भरभरून बोलतात, माझ्या खानदेशी भाषेबद्दल खूप कौतुक केलं जातं, तर निश्चितच म्हणजे काय म्हणतात, ज्या गोष्टीसाठी आपण या फील्डमध्ये आलो अभिनयासाठी, अ, ते मोमेंट आपल्याला मिळत आहेत असं मला वाटतं. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। तू आत्ताच तुझ्या भाषेचा, खानदेशी भाषेचा उल्लेख केला. ती खानदेशी भाषा पण आता महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात तुझ्यामुळे पोहोचली असं म्हणता येतं. ती भाषा आणि त्या भाषेत स्किट करणं ही कशी एक वेगळी भावना असते? आता काय, मी म्हणजे माझ्या माध्यमातून किंवा गोस्वामी सरांमुळे ही भाषा छोट्या पडद्यावर आली. आधी ती भाषा नव्हती छोट्या पडद्यावर आलेली. यूट्यूबवर बरेच सिनेमे अहिराणी आहेत. पण ते करताना आहे ना, आता जसं आमच्या शोमध्ये आहे ना, असं एक जण कोणीतरी पश्चिम महाराष्ट्रातलं बोलतं, कोणी प्रमाण भाषेतलं बोलतं, कोणीतरी आगरी बोलतं. तर असं असताना कोणीतरी एक खानदेशी फ्लेवरचा पण असला पाहिजे. तर याच्यातून हे कॅरेक्टर आलं पाहिजे असं सरांना वाटलं आणि नेमका मी तिथे त्यांच्या समोर होतो आणि त्यांच्या लक्षात आलं, की अरे हा पण हे करू शकतो. आणि मग त्यांनी ते चॅलेंज घेतलं. कारण स्क्रिप्ट तर काही अहिराणीत लिहून येणार नाही, तर प्रमाण भाषेतच स्क्रिप्ट येणार. फक्त त्याच्यात खानदेशी टोन लावणं आणि मध्ये-मध्ये अहिराणी शब्द पेरणं, पूर्णही अहिराणी न बोलणं, जेणेकरून सगळ्या महाराष्ट्राला समजलं पण पाहिजे. आणि 1-2 शब्द जे अहिराणी समजत नाहीत, त्याबद्दल हुरहुर आणि एक उत्सुकता लागली पाहिजे, की हे काय आहे? आणि नंतर त्या शब्दांचं एक्सप्लेनेशन पण देणं. म्हणजे जसं "तुन बायाना बाटोड", "तुन बायाना थोबाड तोंड्या" वगैरे हे जे काही मी बोलतो, तर त्याचे मग एक अरे हे काहीतरी वेगळं आहे, हे काहीतरी वेगळं आहे असं ज्यांना माहिती नाही त्यांना वाटतं. त्यांना त्याची उत्सुकता असते आणि ज्यांना माहिती आहे त्यांना अरे हे आपलं बोलतोय याचं प्रेम असतं. तर ते सगळं गोस्वामी सरांचं एक डोकं आहे. आणि त्यामुळे ते मला घेतलं आणि मग ते हळू लोकांना आवडायला लागलं आणि आता त्याच्यावर लोक प्रचंड प्रेम करतायत. तू प्रेम म्हणतोयस की जी भाषा आहे त्याच्यामुळे प्रेम वाढतं किंवा हे हं. हास्य जत्रेत काम करणाऱ्या सहकलाकारांमध्ये पण अशीच एक प्रेमाची भावना आहे आणि हं, हं. त्याच प्रेमाच्या भावनेमुळे तू खरं तर आज या ठिकाणी आपण मुलाखत करतोय. अरुण दादा, हां. तो एक नवीन सिनेमा घेऊन येतोय व्हॅलेंटाईन्स डे आणि त्याच्या प्रमोशनसाठी तू त्याच्यासोबत फिरतोयस हां, किंवा हां, आपण हां. ही मुलाखत करतोय. कसं आहे हे? म्हणजे तू त्या सिनेमात खरं तर काम नाही करते तरी तू फिरतोयस, तरी तू मुलाखती द्यायला हं. तयार होतोयस का? कारण काय आहे ना, अरुण सर झाले, प्रभाकर मोरे झाले, समीर दास झाले. हे ते लोक आहेत ज्यांच्यासोबत मी पहिल्यांदा स्किट केलं. मला अभिनयाचा किंवा विनोदाचा काही गंधही नसताना या लोकांनी ज्या पद्धतीने मला सांभाळून घेतलं,
त्यामुळे यांचं काही काम असेल तर मी नाही वगैरे म्हणत नाही. मी अरुण सर माझं उद्या एक काम आहे. मी ॲक्च्युली आज रात्री येणार होतो. पण अरुण सर म्हणाले, "अरे माझ्याबरोबर येतोस का?" म्हटलं, "तुमचं काम असेल मी नाही कसं काय म्हणणार." येतो आणि या सिनेमाची जी टीम आहे त्यांच्याशी मी भेटलो. खूपच छान टीम आहे. त्याचे दिग्दर्शक आणि त्याचा विषय. मग मी ट्रेलर पाहिला, त्याचं गाणं पाहिलं. तर अ व्हॅलेंटाईन डे ही जी फिल्म आहे, की मला आता या गोष्टीचा अंदाजच नव्हता, की व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी इतक्या सगळ्या मुली गायब होतात आणि त्याचं कनेक्शन काय? आणि तो खरा त्या सिनेमाचा सस्पेन्स आहे, की याचं काय सस्पेन्स आहे, की व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी इतक्या मुली गायब होतात आणि बरेच जण, बरेच आई-वडील तक्रार पण नोंदवत नाहीत. कारण त्यांना असं वाटतं, की कुठेतरी आपली बदनामी होईल, लाजेकाजे खातर आपले लोक काय म्हणतील, हा मेन मुद्दा असतो. तर ही जी फिल्म आहे, ही त्या सगळ्या लोकांचे डोळे उघडेल आणि की असं होऊ शकतं आणि हे होतंय, पण त्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, याच्याकडे बघितलं पाहिजे. तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या सिनेमातून मिळतील आणि ट्रेलर बघितल्यावर मला जे नाव आहे व्हॅलेंटाईन डे त्यावरून असं वाटतं, की ही काहीतरी एक प्रेमकथा असेल. हो. पण ट्रेलर बघितलं तर असं वाटतं, अरे नाही, हे काहीतरी त्याच्या मागचं जे काही एक रहस्य आहे, त्याच्या मागे घडणाऱ्या ज्या भयानक घटना आहे आणि त्या घटनांचं उत्तर शोधणारी ती पोलीस अधिकारी, मग हे सगळे कलाकार, अरुण सर वगैरे त्या सगळ्यांचा तो प्रवास. तर मला ते खूप रंजक वाटलं आणि दिग्दर्शकापासून ते प्रोड्युसरपर्यंत सगळे खूप जेन्युइन आणि चांगली माणसं वाटलीत. त्यामुळे मी त्यांच्यासोबत आलोय. नक्कीच. पण या सिनेमाच्या कथेतलं काय गूढ नेमकं काय हे 21 जूनला समोर येणार आहे. त्यासाठी तुझ्या खानदेशी भाषेत प्रेक्षकांना काय आवाहन करशील? नमस्कार. माझं नाव श्यामसुंदर राजपूत आहे बुवा आणि तुम्हाला वाटेल बुवा हा बुवा कुठून आला बुवा आणि हा का बरं इतका बुवा बुवा करतो बुवा. तर बुवा बोलायची माझी ती पद्धत आहे बुवा. त्याचा जास्त बागुलबुवा करू नका बुवा. आणि या 21 जूनला व्हॅलेंटाईन डे हा पिक्चर रिलीज होऊन राहिलेला आहे. तुम्हाला वाटेल बुवा हा का प्रेमकथा आहे काय नाही हां. वेगळंच काहीतरी हो. रस आहे, ॲक्शन आहे, आयटम सॉन्ग आहे ना आपले अरुण सर पण आहेत ना त्याच्यात. बघा, एन्जॉय करा. थिएटरमध्ये जाऊन तिकीट काढून बघा बरं का. हां, नक्की बघा. व्हॅलेंटाईन डे. नक्कीच. तर प्रेक्षक हा सिनेमा बघायला सिनेमागृहात जातीलच. तोपर्यंत तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.